मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। विटामध्ये आमदार जयंत पाटील समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये वाद। पडळकर समर्थकांकडून जयंत पाटील यांच्या समर्थकांच्या कार्यालयाची गाडी, घराची तोडफोड। विटामध्ये आमदार जयंत पाटील समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला आहे। या वादात जयंत पाटील यांचे समर्थक असलेल्या महेश कुपाडे व अमृता कुपाडे यांचे ट्रॅव्हल्स बुकिंगचे ऑफिस आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचा आरोप महेश कुपाडे यांनी केला आहे। एक स्टेटस का ठेवले असे पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी कुपाडे यांना विचारले आणि यातून त्यांच्या ट्रॅव्हल्स बुकिंगच्या कंपनीचे कार्यालय पडळकर यांच्या समर्थकांकडून फोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। तसेच कुपाडे यांची गाडी आणि घरावर देखील तोडफोड केल्याचा आरोप कुपाडे यांनी केला आहे। मी महेश कुपाडे काल 19 तारखेला माझ्या ऑफिसमध्ये अज्ञात इसमांनी तोडफोड केली। तोडफोड केल्याच्या निषेधार्थ मी जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकली, FIR करत होतो। FIR करून पंचनामा करूपर्यंत माझ्या घरावरती पण रात्री 12च्या सुमारास अज्ञात लोकांनी येऊन बाटल्या, दारूच्या बाटल्या, सोड्याच्या बाटल्या फेकून गाडीचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत आणि ह्या अशा चुकीच्या आणखीन दहशत माजवणाऱ्या लोकांच्या निषेधार्थ मला पाठिंबा मिळावा ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतोय। लवकरात लवकर प्रशासनानं ह्या गोष्टीचा शेवट गाठून अज्ञात लोक ज्यांनी काय केले त्या लोकांना आपण ताब्यात घेऊन त्यांना शिक्षा देण्याचं काम करावं। मी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करतोय। गेली आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघटन वाढवण्याचा प्रयत्न करतोय। माझ्या मोबाईलवरती स्टेटस तू असं का ठेवतोस म्हणून मला दुपारी 1 वाजल्यापासूनच शिवीगाळ सुरू झाली होती। 4 वाजल्यानंतर पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये येऊन असं फोडायचा प्रयत्न केला। त्यानंतर पुन्हा ऑफिसचं पण फार प्रचंड नुकसान केलेलं आहे। त्यानंतर पुन्हा आम्ही अजून ऑफिसमध्ये येऊन पंचनामा करतोय, तोपर्यंत घराजवळ पण येऊन अज्ञात इसमांनी भ्याड हल्ला केलेला आहे। घरात महिला होत्या, फार प्रचंड घाबरलेल्या होत्या। मला आपल्यातर्फे एक सांगायचं आहे की हा असा प्रचंड होणारा दहशत माजवण्याची लोक जी तयार झालेली आहे ही आपल्या इकडे UP बिहार झालं आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गेली 20 वर्ष झाली मी व्यवसाय करतोय, कधी आज तागायचं असं घडलं नव्हतं, आज पहिल्यांदाच असं घडतं। त्या गोष्टीबद्दल मला रात्री उशिरा माझ्या घरी पोलीस अधीक्षक पडतरे साहेब येऊन गेले। त्यांनीही मला सांगितलं की आम्ही उद्या सकाळपर्यंत ह्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाऊन त्यात लवकरात लवकर आम्ही ह्या गुन्हेगारांना हुडकून काढायचा प्रयत्न करू। मी महेश कुपाडे माझ्या मोबाईलवरती कोणाचं नाव न घेता मी स्टेटस ठेवलेल्या कारणावरून पडळकर समर्थकांनी माझ्या ऑफिसची मोडतोड केली, माझ्या ट्रॅव्हल्स ऑफिसची मोडतोड केली। त्याच्यावरून पुन्हा रात्री पोलिसांचा उशिरा कंप्लेंट टाकत FIR नोंद करून घेत होते। पोलिसांची FIR नोंद करून पंचनामा होईपर्यंत माझ्या घरावरती येऊन
घरात महिला असताना घरावरती दारूच्या बाटल्या सोड्याच्या बाटल्या फेकून माझ्या गाडीचंही नुकसान केलं. गाडीवरती पण काचा फेकलेत आणि ह्या असल्या प्रवृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे. हे माझा वैयक्तिक ह्या गोष्टीसाठी जाहीर निषेध आहे. हा फार प्रशासनावर पण ह्या गोष्टींचा दबाव आहे. ह्या गोष्टीत खरोखर मला न्याय मिळाला पाहिजे.